तर मंडळी आज आम्ही इलेलो सकाळी सकाळी मोचेमाड कड्यार कित्याक चला तुमका सांगते. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत असा. तर मंडळी आजची माझी गुड मॉर्निंग झालेली बरोबर सकाळी 6:30 वाजता. सकाळी उठलोय, खोबरं वगैरे कातून घेतले आणि ही बनवली मस्तपैकी मी ग्रीन चटणी मंडळी डब्यात भरले, फ्रेश वगैरे झाले, मस्तपैकी तयारी केली आणि बाहेर जाऊ सुटले. तर मंडळी बाहेरच माका दिसलाय मस्तपैकी धुक्यात अजूनपर्यंत तसा होता. आईक मंडळी बाय बाय केलंय आणि मंडळी आज आम्ही जाऊ तो मोचेमाड कड्यार मस्तपैकी सकाळी फिरायला आणि आमका थंयसर बनवचा होता सँडविच. सगळ्या मंडळी सामान घेतले, रोहित कडे पोचले. रोहित पण मस्तपैकी सकाळी रेडी जाऊन माझी वाटच बघू होतो. तर मंडळी आम्ही मोचेमाडच्या फुल्यावरून जाऊ होतो, कितक्या धुक्या होता बघा. तर खालचा मंडळी पाणी पण दिसा नाही होता. तर मंडळी आता आपण चढाव करून वरती गेलो असो. तर मंडळी ह्यो रोड गेलो असो, वेंगुर लेक गेलो आणि लेफ्ट साइडीन रोड गेलो तो मंडळी गेलो मोचेमाड कड्यार. आणि ह्यो मंडळी जो रोड आहे ना तो पूर्णपणे ऑफ रोडिंग करून जाऊचो रोड आहे. तुमका आधीच सांगतो, जेव्हा मंडळी एखाद्या गोष्टीसाठी आपण कष्ट करतो तेव्हा आपला फळ त्याचा चांगलाच गावतो. तर तुम्ही बघू शकता कितक्या खतरनाक आणि निसर्ग रम्य ह्या वातावरणात बघून एकदम मन प्रसन्नच झालेला. तर मंडळी सँडविच साठी लागणारे सगळे व्हेजिटेबल मी कापून घेतले एक एक करून, काकडी, टोमॅटो आणि कांदो. मंडळी जसे मंडळी आपले सगळे व्हेजिटेबल एक एक करून कापून झाले तसंच मंडळी लगेच मी ब्रेडांका चटणी वगैरे लावून घेतली आणि तितक्यातच मंडळी माका समुद्रात दिसली नाजूक आणि क्यूटशी होडी. आणि आता मंडळी असं आपली फायनल प्रोसेस. तर मंडळी सगळे व्हेजिटेबल जे आपण कटिंग केले ते सगळे ब्रेड वरती लावून घेतले आणि आता मंडळी रेडी झाला आपला व्हेज सँडविच. सगळ्यात पहिली मंडळी रोहित टेस्ट करतो, बघूया तो काय सांगतो तो. त्याका तर मंडळी एकच नंबर वाटला, कारण शेवट बनवला कोणी मी. आणि आता मंडळी मी करून तुमका सांगते टेस्ट याची कशी आती. चटणी तर मंडळी एकच नंबर झालेली, माका तर जाम आवडला. तर मंडळी अशा प्रकारे पार पडली आपली ट्रॅकिंग रेसिपी. तर भारी वाटला, खूप मस्तच वाटला. तर मंडळी जाताना आम्ही सगळं कचरो आमचं घेऊन जातो असो घरात, अजिबात हेसर आम्ही कचरो ठेवूक नाही. तुम्ही जर मंडळी गेल्यात ना तर नक्की असून तुमचं कचरो घेऊन जा, कारण तुम्ही हैसर येऊन कोणावर उपकार नाही करणार. आणि मंडळी ह्यो तुम्ही फुल ब्लॉग बघू शकता माझ्या युट्यूब चॅनलवरती प्रजेश 10 ब्लॉग्स. तर जाऊन नक्की बघा. तर मंडळी काय नाही आजच्यासाठी इतक्याच, भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय.